कळंबमधील मुंबई महानगरपालिकेचे नव्याने उभारलेले अग्रवाल रुग्णालय उद्घाटनापासूनच विविध कारणांमुळे वादाच्या भोवऱ्यात सापडले आहे। या पार्श्वभूमीवर आज शिवसेना ठाकरे गटाच्या विरोधी पक्षनेत्या किशोरी पेडणेकर यांनी रुग्णालयाची पाहणी केली। यावेळी संबंधित अधिकारी, शिवसेना ठाकरे गट आणि मनसेचे नगरसेवक उपस्थित होते। पाहणी दरम्यान स्थानिक रहिवासी, नगरसेवक आणि रुग्णालयातील कर्मचाऱ्यांनी रुग्णालयातील विविध समस्यांचा पाढाच किशोरी पेडणेकर यांच्यासमोर वाचला। अपुऱ्या सुविधा, व्यवस्थापनातील त्रुटी, सुरक्षेच्या समस्या आणि महिलांच्या छेडछाडीचा गंभीर मुद्दाही यावेळी मांडण्यात आला। महिलांच्या सुरक्षेचा प्रश्न ऐकताच किशोरी पेडणेकर यांनी संताप व्यक्त करत रुग्णालय परिसरात अशा घटना घडणे अत्यंत गंभीर असल्याचं सांगितलं। तसेच महिलांच्या सुरक्षेसाठी तातडीने ठोस उपाययोजना करून दोषींवर कठोर कारवाई करण्याची मागणी देखील त्यांनी केली। खरं म्हणजे ज्या नवीन इमारती बांधल्या जात आहेत किंवा नवीन इमारतींचे उद्घाटन करून घाईघाईनं का होईना उद्घाटन करून श्रेय मिळवण्याचं ज्यांनी काम केलं त्यांची आज पोलखोल झालेली आहे। प्रशासन आणि जर आपण ह्या हॉस्पिटलचा एकंदर निर्णय एकंदर हॉस्पिटलचं कार्य पाहिजे तर जुने जेव्हा हॉस्पिटल होतं तेव्हा खरे बेड 225 होते, परंतु असं दुर्लक्ष जे काही चाललं होतं त्याच्या 2017ला हे 110वर आलं। हे नेहमीच आम्ही सांगत आलेलो आहे की ही संपूर्ण आरोग्य व्यवस्था मुंबईची व्हेंटिलेटरवर आहे, किमान ईस्टर्न वेस्टर्न सबब याचं तर मला ते अगदी दिसतं आहे। आणि याचसाठी आपण अनेक हॉस्पिटल्स नवीन बनवण्यासाठी नारळ फोडून कामही चालू केलं। मधल्या पिरियडमध्ये 2.5 ते पावणे 3 वर्ष कोविड काळ गेला, त्याच्यानंतर 4 वर्ष हा प्रशासकीय काळ गेला, म्हणजे 4 आणि 7, 8, 9 वर्ष ह्या सगळ्या गोष्टी मध्ये इतका भोंगळ किंवा इतका गोंधळ चालला आहे। म्हणजे प्रशासकीय कामकाज कसं असलं पाहिजे हॉस्पिटलचं ते तर दिसलं। नर्सिंग स्टाफमध्ये पण जो एकमत असायला हवं, मग अगदी तुमच्या मेट्रॉनपासून त्या सिस्टर इंच्यापासून स्टाफपर्यंत तिथे पण फारच या हॉस्पिटलमध्ये गोंधळ आहे। म्हणजे कोण आरोप प्रत्यारोप दोन्ही काढला आहे, पण काही सबळ असं दिसतं आहे की काही लोकांना कारण नसताना फेवर केलं जातं आहे। मला वाटतं इथे काम करताना आम्ही काही युनियनची कामं केली स्टाफ नर्स असताना, पण ते युनियनचे जोडे हे आपल्या कामात आले नाही पाहिजे। युनियनचे जोडे हे हक्कासाठी आले पाहिजे आणि तो कॉमन हक्क असला पाहिजे, पण ते इथे काय होताना दिसत नाही आहे। त्याच्यानंतर हे आता जे उद्घाटन झालं ते 470 बेडचं आहे। तुम्ही विचार करा, आपण गेला आठवडाभर आज सगळ्या हॉस्पिटलांची पाहणी करतो आहे, कारण महाराष्ट्र तर व्हेंटिलेटरवर आहेच, पण तरी पण मी तिथल्या मंत्री महोदयांना धन्यवाद देईन जे आज महाराष्ट्राचे मंत्री महोदय काम करत आहेत। ते आपल्या परीने बदलण्याचं काम करत आहेत, तो त्यांचा कशा बदलात पेशा नाही, पण एक मंत्रिपद आल्यानंतर जो उरक घ्यायचा आहे तो घेण्याचा ते प्रयत्न करत आहेत। तो प्रयत्न चांगला आहे असं मी नक्की म्हणेन, पण तरी पण निर्ढावलेला प्रशासन, सुस्तावलेला प्रशासन, बेजबाबदार प्रशासन हा सगळीकडे आपल्याला दिसतो आहे। ह्या 470 बेडचं ज्या वेळेला आपण उद्घाटन करतो ते आत्ता जर पाहिलं तर ग्राउंड+4 असंच चालू आहे। याच्यामध्ये कुठेही मॅटर्निटी होम म्हणजे ज्या ह्याला आपण डिलिव्हरी पार्ट म्हणतो, मग त्या डिलिव्हरी पार्टनंतर ANC PNC हा पार्ट आलाच। ANC PNC नंतर चाइल्ड जे जन्माला आलं आहे त्याच्यासाठी NICU वगैरे हा पार्ट आला। हे कुठेही ह्या हॉस्पिटलमध्ये नाही। म्हणजे ह्या 10-15 किलोमीटरमध्ये जर आपण पाहिलं तर ही व्यवस्था नाही। आणि प्रगत महाराष्ट्रामध्ये अशी अवस्था 4 वर्षाच्या प्रशासकीय काळामध्ये केलं काय? मग हा कायम प्रश्न आता आम्ही विचारतोय। या ह्याच्यामध्ये बघितलं
तर 600 कोटीपर्यंत म्हणजे 457 कोटी और प्लस असं असूनही आपण वर गेलात पत्रकार म्हणून मी तुम्हाला विचारते किती गळती आहे. लिफ्टमध्ये तर धबधबा होता आणि ते राजूल आमच्या नगरसेविकेने दाखवले फोटोच्या माध्यमातून. धबधबा म्हणजे बाहेर जायची गरजच नाही, धबधब्याखाली बसायचा, पाऊस मोठा येऊ दे, लिफ्टमध्ये जा. एक कळतंय का लिफ्टमध्ये काय होऊ शकतं? शॉक लागू शकतं, लिफ्ट मग तहानकण खाली येऊ शकते, मृत्यूचा सापळा आहे हे दिसतंय आपल्याला. आणि या सगळ्यामध्ये मी त्यांना एक विचारलं CSSD, कारण मी त्या ह्याच्यातले असल्यामुळे नेमकं शोधून काढलं. त्यांना विचारल्यानंतर त्यांच्याकडे ते निवृत्त होते. का निवृत्त होते? तर सेंट्रल स्टोरेज सेंटर, परंतु त्याला लागणारं जे पॉवर असते तीच नाही. आणि हे खूप इम्पॉर्टंट आहे, सोल्युशन लागतं त्याला. हे जर नसेल तर अख्खं हॉस्पिटल पूर्ण म्हणजे संपूर्ण जेवण सुंदर केलं पण त्या जेवणात मीठ नाही टाकलं, अशी परिस्थिती ह्या हॉस्पिटलची आहे. आणि ह्या हॉस्पिटलमध्ये आजही पुन्हा पुन्हा तुमच्या लक्षात का आणून देते, हा आमचा फेल्युअर नाही आहे, हा माझोरडेपणा आहे. आज DMC पण नाही आहे आणि तुमचे कोणते पवार हे माझोरडे झालेत. काय येत नाही म्हणजे ह्यांना सत्य परिस्थितीला ह्यांना तोंड द्यायचं नाही आहे. संपूर्ण ही बिल्डिंग लिकेज आहे. मी आमच्या मजदूर युनियन म्युन्सिपल कर्मचारी युनियनचे आभार मानेन. प्रकाशाने ते सगळं हॉस्पिटलचं दाखवत आहेत आणि त्यांचं म्हणणं आहे आम्हाला प्रशासनाला घेऊन काम करायचं आहे, पण प्रशासन ह्याच्यासाठी 10 पावलं मागे जातं आहे, कामच करत नाही आहे. आणि त्या ह्याच्यामध्ये जेव्हा हे सगळं कळतं आहे, ह्याच्यामध्ये स्टाफ मधला जो वाद आहे, जो GR आहे, या GRमध्ये मी आणि शीतल म्हात्रे आणि आम्ही 120 दिवसाची रजा, CC लिव्ह आधी होती ती 90 दिवसाची, त्याच्यावर नंतर 180. या 4 टप्प्यामध्ये काही स्टाफ इथे असा दिसतोय 4 टप्प्यातल्या रजा भोगल्या म्हणजे वापर केला आणि मग सांगतायत आता EL माझ्या कन्वर्ट करा. हा सरळ प्रशासनावर केलेला फ्रॉड आहे. आणि फक्त ते माझ्याकडच्या आहेत, तुझ्याकडच्या आहेत, याच्यामध्ये प्रशासन फार मशगूल आहे. हा फ्रॉड आहे. कुठलाही स्टाफ, मग सिस्टर इंचार्ज असू दे, स्टाफ असू दे किंवा मेट्रन असू दे, मेट्रनपर्यंत पेपरच जात नाही. जर नर्सेस स्टाफमधला कुठलाही प्रॉब्लेम हा मेट्रनपर्यंत गेला पाहिजे. मग मेट्रनना ज्या काही सुविधा मिळतात त्या का द्यायच्या मग? त्यामुळे मेट्रनपर्यंत गेला नाही, डायरेक्ट ज्या AO आहेत कोणाकोणाला बाजोरडं म्हणायचं काय, कोणाचं कोणाला पायपोच आहे, कोणावर आपण जबाबदारी फिक्स करायची. एकट्या जे कोणी आमच्या इथे डीन आहेत राठोड म्हणून, त्या एकट्याची जबाबदारी नाही. त्याच्याबरोबर असलेले पवार आहेत, DMC आहेत, हे जो लोक टाळत असतील, पगार घेत आहेत, सुविधा घेत आहेत आणि जबाबदार टाळतात, ह्याच्यासाठी आम्ही काय भिडे मॅडमना धरायचं का? त्यांच्यापर्यंत पोचल्यानंतर ते करतात. पण मग सगळंच जर भिडे मॅडम असेल तर तुम्ही कशाला राहताय? तुम्हाला काय पोस्ट द्यायचा? म्हणून माझा विरोध असतो. आत्ता जो विरोध आहे ना प्रमोशनला, त्यासाठी असतो. यांना प्रमोशन लगेच हवी सगळी, पण प्रमोशनबरोबर जिम्मेदारी घेत नाही. आणि ह्याच्यासाठीच आता मी ज्या संपूर्ण मुंबईच्या जेवढे आता प्रसूतिगृह आहेत त्याच्या पण तपासण्या करणार आहे. साध्या गोष्टीला तुम्ही लिहून देता तुमच्या शेड्यूलवर. साधा कॅटगट, आता कॅटगट किती नंबरचे असतात बरोबर की नाही? 304
त्यासाठी पण आपल्याकडे लिहून दिलं जातं, कॅटगट घेऊन या, सिच्युअर करायचं आहे, डिलेवरी तर होतच नाही. मग आपण आपली लाडकी बहीण कुठे आहे मुंबईत? पहिल्या महिन्यापासून इथे चेकअप व्हायला पाहिजे, तिची डिलेवरी सुखरूप व्हायला पाहिजे, त्यासाठी असणारं OPD, त्यासाठी असणारं तुमचं OT, त्यासाठी असणारं न्यूनिटी वॉर्ड, त्यासाठी असं काहीच नाही. कसलं हॉस्पिटल आहे मग? आणि जे आमदार आहेत त्यांना ह्या गोष्टी कळत नाही आहेत, कुठे मशगूल आहेत? मी माझ्या प्रशासनाला विचारते, इथे असलेला खासदार, इथे असलेला आमदार, ह्या राज्यावर केंद्र इथले नगरसेवक हे सगळे जिम्मेदार आहेत सगळे, आणि जिम्मेदारांनी यांना विचारलं पाहिजे. केवढी एक वॉर्डबाय 2 महिलांच्या बाबतीत छेडछाड करतात. कायदे बनवले ना, तुम्ही सांगताय ना महिला सुरक्षित, अरे त्या वर्किंगमध्ये पण सुरक्षित नाहीत. जो पेशंट येतो त्याला हात लावण्याची हिंमत करतो वॉर्डबाय. बरं ताप आला, आपण जनरली कोणी ताप कोणाचाही म्हणजे एखादा अरे ताप आला आपण इथे लावतो, हात लागला पाहिजे, हरकत नाही, त्याला काळजी. तू इकडे हात घालतो आणि त्याच्यावर कारवाई नाही होत. अहो निलंबित केलं पाहिजे असल्या लोकांना. त्या महिलेवर जाऊन दबाव टाकतात, मग ती केस मागे घेते आणि तोच वॉर्डबाई इथे राहतो. काय चाललंय? ज्यांच्यावर जबाबदारी आहे हे असे लिंग पिसाट, त्या डॉक्टर म्हणतात माझ्यापर्यंत आल्याच नाही, केस आलीच नाही. खरं म्हणजे मॅडम हे चुकीचं आहे. तुम्ही अशा लिंग पिसाटांना, त्यांच्यावर कंप्लेंट झालेली असताना इथला पोलीस, इथलं सगळे तुम्ही अशा जर मिळून करत असाल तर मला वाटतं आम्ही हेटच तुम्हाला म्हणजे काय म्हणता आपण, निषेधच. त्यामुळे मी आज या बाबतीत नक्की आवाज उठवणार. आमचा आवाज सभागृहात दाबतील, पण तुमच्यासारख्यांसमोर आमचा आवाज दाबू नाही शकणार. याच्यावर आता आम्ही मोर्चा लावणार, याच्यावर आम्ही बसवून आमची दखल घ्या, नागरिकांसाठी निदर्शन करणार आणि उपोषणही करणार. विविध मुद्द्यांवर किशोरी पेडणेकर यांनी प्रशासनावर निशाणा साधत नागरिकांच्या सुरक्षेशी कोणतीही तडजोड सहन केली जाणार नसल्याचा इशारा दिला. व्हिडिओ जर्नालिस्ट शशांकसह विद्या अमृतकार, शहर मुंबई.